हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. तर मी घरातले कामं आवरले होते, जवळपास फरशी वगैरे पुसून घेतलं होतं आणि कपडे धुवून टाकले होते. जेवायच्या आधीच मी कपडे धुवून टाकत असते, तर मग इथे ना कपडे धुवून टाकले होते आणि वाळू घालत होते. तर खूप अशी हवा सुटली होती बघा. आणि आमच्या तिकडं म्हणजे कंटिन्यू हवाच असते, मी सांगतच असते प्रत्येकच्या व्हिडिओमध्ये. तर भरपूर असे कपडे होते, सगळे एक एक करून वाळायला टाकले मी. आणि कपडे धुवून घेतलं म्हणजे कसं सगळंच काम आपल्याला आवरल्यासारखं वाटतं. आणि कपडे राहिले का खूप मग असं वाटतं कपडे राहिले. त्याच्यामुळं मी ना आंघोळ्या वगैरे आवरल्या ना, नाश्ता वगैरे करून घेतला ना, तर मी सगळ्यात पहिले ना कपडे धुवत असते. पण आज आहे ना नाश्ता नव्हता केला बघा. आणि मी ना तुम्हाला सांगितलं होतं परवा दिवशी ना मी पराठे बनवले होते बघा संध्याकाळच्या टायमाला. आणि संध्याकाळी पराठे बनवले आणि मिस्टरांना दही आणायचं सांगितलं होतं, तर बाहेर गेले होते वाटते, खूप उशिरा आले आणि जेवणच करून आले बाहेर. तर मुलांनी तसंच पराठे खाल्ले होते आणि मी काही खाल्ले नव्हते. मग सकाळच्या टायमाला मी दही घेऊन आले आणि नंतर म्हणलं आता तेच पराठे आपण गरम करून येणं छान कडक असे करून खाऊन घेऊया. आणि मग मिस्टरांना डब्बा वगैरे बनवून दिला आणि मग नंतर 12-1 वाजता आम्ही हे गरम केले पराठे आणि मग म्हणलं खाऊन घ्यावा दही आणले तर. आणि माझा आवाज ना तुम्हाला थोडासा वेगळा येत असेल, कारण मला थोडीशी सर्दी वगैरे झाली आणि घसा बसलाय बघा, त्याच्यामुळं माझा आवाज थोडा वेगळा येतोय. आणि मग काय केलं माहिती आहे का, पराठे एक एक करून आहे ना छानपैकी असे कडक करून घेतले बघा. आणि व्हिडिओ चालू आहे आणि काय झालं की मोठ्या मुलांनी ना आतमधून कडीच लावून घेतली ना आतमध्येच बसला, बाहेरच येत नव्हता. की आंबा कापून घेऊन गेला आणि छोटा मुलगा मागन म्हणून आतमध्येच बसला आणि लवकर बाहेरच ये ना म्हणून मी बडबड करत होते की लवकर ये मला दही दे आतमधून. मग तो दरवाजा खोलला, दही दिलं. मग मी नंतर आहे ना खायला बसले आणि जी मज्जा गरम गरम पराठ्यात खाण्यात आहे ती गार पराठ्यात नाही आहे बरं का. जेव्हा केलं तेव्हाच खायला, पण नंतर खाल्ले तरी पण मग घेतले खाऊन. मुलांनी पण खाऊन घेतले, मग मी पण बसले खायला. छानपैकी खाऊन घेतलं आणि दही खाल्लं की मग मला येते झोप लगेच, असं होते बघा. आणि मग मला ब्लाऊज शिवायचं होतं अर्जंटमध्ये, तर मी ब्लाऊज कट करून ठेवलं होतं आदल्या दिवशीच आणि शिवायला बसले. आणि अस्तरचं ब्लाऊज होतं आणि शिवून घेतलं हळूहळू करून, कारण मला जायचं होतं दुसऱ्या दिवशी माहेरी आईकडे. त्याच्यामुळे हे ब्लाऊज त्यांना द्यायचं होतं, ते जाणार होते रूम सोडून तिथून. त्याच्यामुळे त्यांनी 2-4 ब्लाऊज शिवून टाकले होते, ते शिवायला दिले. मग त्यांना शिवून वगैरे दिले मी सगळं. आणि म्हणलं आईकडे गेल्याच्या नंतर मग राहून जाईल. आणि चला, ब्लाऊज तर शिवून झालं होतं, माझं सगळं रेडी झालं होतं. आणि गाणे लावले होते टी व्हीवर, तर ऐकत होते. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि काय बदल पाहिजे व्हिडिओमध्ये ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. कोणाकोणाला ब्लाऊज येते शिवायला ते पण मला कमेंट करून सांगा. कटोरीचा ब्लाऊज होता असा छानपैकी. चला भेटूया, बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये.